लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर कला अद्वैतमध्ये खूप मोठी भांडणं झालेली असतात आणि आता त्यामुळेच अद्वैतने कलाला सरप्राईज द्यायचं आहे असं सांगत कलाला वकिलाकडे घेऊन जात डिवोर्स घेतलेला असतो. आणि आता नैनाने परत एकदा एक मोठं कारस्थान केलेलं असतं आणि त्यामुळे चांदेकरांनी तिला घराबाहेर काढलेलं असतं. परंतु नैनाने परत एकदा एका संधीचा फायदा घेत ती चांदेकरांच्या घरामध्ये घुसलेली असते. तर कलाला अद्वैतपासून दूर जाऊ वाटत नसतं आणि कलाला अद्वैतवरती प्रेम व्हायला लागलेलं असतं. तर आता कला अद्वैत डिवोर्स कसा घेणार व चांदेकरांनी नैनाला घराबाहेर काढलेलं असताना सुद्धा नैना तिची जागा चांदेकरांच्या घरात कशी मजबूत करणार आणि त्याचबरोबर कला त्यांचं नातं वाचवण्यासाठी काय करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत आणि कलाचं भांडण झालेलं असतं, परंतु यावेळेस त्यांचं भांडण खूपच वाढलेलं असतं आणि त्यामुळेच आता कला अद्वैतने एकमेकांपासून दूर होण्याचं म्हणजे डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं असतं. आणि आता त्याचसाठी अद्वैतने कलाला वकिलांकडे आणलेलं असतं. तर तिथे अद्वैत आता त्या वकिलांना घडलेलं सर्व काही सांगतो आणि त्यांच्याकडून डिवोर्सचे पेपर्स घेतो. तर आता सगळ्यात आधी कला त्या पेपर्सवरती साईन करते आणि त्यानंतर अद्वैत सुद्धा काहीही विचार न करता त्या पेपर्सवरती साईन करतो. आणि आता साईन केलेले ते पेपर अद्वैत वकिलांकडे देतो आणि त्यांना म्हणतो, हे घ्या पेपर्स, आम्ही त्या डिवोर्स पेपर्सवरती साईन केलेली आहे. तेव्हा ते वकील म्हणतात, अद्वैत चांदेकर, तुम्हाला याची कॉपी नंतर मिळेल, मी ती तुम्हाला पाठवून देतो. कौन्सिलसाठी तुम्हाला परत एकदा 2-3 आठवड्याने बोलवलं जाईल. मला माहीत आहे तुम्हाला खूप घाई आहे, म्हणूनच मी जितक्या लवकरात लवकर डिवोर्स मिळेल त्यासाठी झटतो. तर तिथे अद्वैत हा कलाला सरप्राईज देण्यासाठी घेऊन आलेला असतो, परंतु अद्वैतने तर कलाला डिवोर्सच देऊन टाकलेला असतो. आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की कला, तुला माझं सरप्राईज कसं वाटलं? तुला पण हे आपलं चुकून झालेलं लग्न मान्य नव्हतं ना आणि तुला पण आझाद व्हायचं होतं ना. मग कला, आता सर्व काही तुझ्या मनासारखं झालं आहे. आणि कला, जर तुला घरच्यांनी विचारलं की तुम्ही कुठे गेला होतात म्हणून, तर तू काहीतरी कारण सांग. आणि असंही तुला कारणं बनवायला खूप चांगली येतात. आणि आपण डिवोर्स घेतला आहे हे कोणालाही सांगायचं नाही कला. चल आता आपल्याला निघायला हवं. तिथे कला खूप रडत असते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कला खूप दुखावलेली असते. तर इकडे चांदेकरांच्या घरी वेगळंच चाललेलं असतं. सर्व चांदेकरांनी मिळून कलासाठी खूप मोठं सरप्राईज ठेवलेलं असतं आणि आता ते कला अद्वैतचं लग्न परत आणखीन एकदा लावणार असतात. तर इकडे आबा रजनीला म्हणत असतात की आता सुनबाईचं अद्वैत सोबत आणखीन एकदा लग्न आहे. तेव्हा रजनी म्हणते, आबा तुम्ही बघा, तयारी खूप जय्यद होईल. तर तिथे रोहिणी सुद्धा सुधारल्याचं नाटक करत असते आणि ती सुद्धा म्हणत असते, हो आबा, आता मी सुद्धा खूप धुमधडाक्याने तयारी करण्यासाठी लागते. तर हे कोण तिथे नैना स्वतःशी म्हणत असते की या घरात माझी तर कुणाला काही किंमतच नाहीये. सर्वजण त्या कला आणि अद्वैत बद्दलच बोलत असतात, कोणाला माझी काळजीच नाहीये. तर आता कारस्थानी नैनाने आणखीन एक खूप मोठं कारस्थान केलेलं असतं आणि आता तेव्हाच तिला चांदेकरांनी रंगेहात पकडलेलं असतं आणि त्याचमुळे आता ते म्हणजे चांदेकर नैनाला घराबाहेर काढणार असतात आणि नैना चांदेकरांचं घर सोडून जाणार असते. तेव्हा रोहिणी आता नैनाकडे येते आणि म्हणते, काय झालं नैना, तू तुझं सामान आवरलं की नाही? तेव्हा नैना म्हणते, हो मी निघतच आहे. आणि आता त्यानंतर नैना चांदेकरांचं घर सोडून जात असते आणि ती गेटवरती आलेली असते. नैना स्वतःशी म्हणत असते की मला हे घर सोडून जायचं नाहीये, मला काहीतरी करून इथे राहण्याचा बंदोबस्त करायला हवा. तर आता प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री, तिची मुलगी, प्रदीपने चांदेकरांच्या घरी आणलेली असते. प्रदीपचं एका मुलीवरती खूप प्रेम असतं आणि आता त्यांच्या याच नात्यामुळे त्यांना एक मुलगी असते आणि तीच मुलगी आता प्रदीपला सापडलेली असते. सरोजला त्या मुलीचा खूप राग येत असतो आणि सरोजने त्या मुलीला एक्सेप्ट सुद्धा केलेलं नसतं, परंतु सर्व चांदेकरांनी तिला एक्सेप्ट केलेलं असतं कारण ती प्रदीपची मुलगी असते. तर इकडे ती मुलगी बॉल खेळत असते आणि खेळता खेळता तिचा बॉल नैनाच्या पायात येतो. ती मुलगी लगेचच नैनाकडे येते आणि म्हणते, नैना दीदी प्लीज तू मला तो बॉल दे ना. तर आता तेव्हाच तिथे नैनाच्या डोक्यात एक खूप मोठा प्लॅन शिजत असतो. तर आता राहुल हा
कारमधून बाहेर जात असतो आणि आता तिथे नैना तिचं डोकं लढवते आणि त्या लहान मुलीचा बॉल कार खाली ढकलते आणि आता तेव्हाच ती छोटी मुलगी बॉल घेण्यासाठी त्या गाडीकडे पळते आणि राहुल हा गाडी रिव्हर्स घेत असतो. राहुलचे पाठीमागे लक्ष नसतं आणि त्याने एका व्यक्तीला कॉल करून तो त्याच्याशी बोलण्यात व्यस्त असतो. ती छोटी मुलगी मागे कारकडे न बघता लगेचच नैनाला म्हणते, नैना दीदी तू असं का केलंस? तू माझा बॉल कार खाली का ढकललास? तेव्हा नैना म्हणते, सॉरी माझ्याकडून चुकून लाथ लागली. तर आता अद्वैत कला तिकडून डिवोर्स घेऊन गाडीतून आलेली असतात. राहुल हा गाडी रिव्हर्स घेत असतो आणि आता ती छोटी मुलगी राहुलच्या कार मागे असते आणि आता तिथे नैना लगेचच तिचं डोकं लढवते आणि तिच्या प्लॅनिंगनुसार त्या लहान मुलीला कार खाली जाण्यापासून वाचवते आणि तेव्हाच नैना त्या कारला धडकते आणि नैना लगेचच राहुल असं मोठ्याने ओरडते. तेव्हाच आता त्या आवाजाने सर्व चांदेकर लगेचच बाहेर येतात. तर आता नैनाने त्या लहान मुलीला वाचवून चांदेकरांच्या घरात आणि सर्व चांदेकरांच्या मनामध्ये खूप मोठी जागा निर्माण केलेली असते. तर आता प्रदीपला त्या मुलीची खूप काळजी असते आणि आता त्यामुळेच प्रदीप लगेचच त्या मुलीकडे धाव घेतो आणि प्रदीप म्हणतो, अरे बाळा तू ठीक तरी आहेस ना? आणि नैना तू आज खूप मोठं काम केलं आहे. मी तुझे आभार कसं मानू हे मला कळतच नाहीये. तेव्हाच आता हे सर्व प्रकरण पाहून राहुल लगेचच गाडीतून खाली उतरतो आणि राहुल नैनाला म्हणतो, नैना तुझं डोकं फिरलंय का? तू गाडीच्या आडवी कशाला आलीस? तेव्हा अद्वैत म्हणतो, राहुल डोकं नैनाचं नाही तुझं फिरलंय. जर आता नैना कारच्या आडवी गेली नसती तर आता सिमरनचं काही खरं नव्हतं. आणि तू गाडी रिव्हर्स कशी घेत होतास? तुझं लक्ष तरी आहे का? राहुल म्हणतो, मला माफ करा, मी एका महत्त्वाच्या कॉलवरती बोलत होतो. खरंच माझं लक्ष नव्हतं. तेव्हा तिथे आबा म्हणतात, जर आता नैनाकडून एका क्षणाचाही उशीर झाला असता तर काय झालं असतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नैना तू खूप असं मोठं काम केलं आहे आणि तू खूप बहादुरी दाखवलेली आहे. परंतु हा सर्व नैनाचाच प्लॅनिंग असतो आणि सर्व काही तिच्या मनासारखंच होत असतं. आणि नैनाने मुद्दामून तो बॉल कारच्या खाली ढकलल्यामुळे ती मुलगी कारच्या आडवी गेलेली असते आणि आता नैनाने तिचा डाव साधत त्या मुलीचा बचाव करत तिला वाचवण्याचं नाटक केलेलं असतं. आणि आता याचमुळे सर्व चांदेकर नैनावरती इम्प्रेस झालेले असतात. तर इकडे घरामध्ये आल्यानंतर प्रदीप हा नैनाला म्हणत असतो की नैना तुझे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. तेव्हा ती छोटी मुलगी नैनाला म्हणते की नैना दीदी तू माझे जीव वाचवून खूप मोठं काम केलं आहे. तू खूप चांगली आहेस. तेव्हा नैना म्हणते, मला माहीत आहे मी आजपर्यंत खूप चुका केल्या. मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे. मला माझ्या चुकांची पूर्ण जाणीव आहे आणि कला तू मला माफ करशील ना? असं म्हणत नैना कलाजवळ जाते. कलाच्या डोळ्यातून पाणी येत असतं कारण कला अद्वैतकडून डिवोर्स घ्यायचा नसतो. तेव्हा नैना कलाला म्हणते, कला तुला काय झालं? तू रडत आहेस का? तेव्हा कला म्हणते, अगं नाही नैनाताई, माझ्या डोळ्यामध्ये धूळ गेली आहे वाटतं. परंतु कलाच्या मनात अद्वैतबद्दल विचार येत असतात. कलाचं अद्वैतवरती प्रेम असतं. तेव्हा नैना म्हणते, कला तू मला माफ केलं आहेस ना? तेव्हा कला काहीही उत्तर देत नाही. तिथे नैना विचार करत असते, सर्वजण मला फक्त थँक्स म्हणत आहे, परंतु आणखीनही कोणीसुद्धा मला हे घर सोडून जाऊ नको असं म्हटलं नाही. त्यातच तिथे सोहम म्हणतो, कला वहिनी अद्वैत दादा तुला सरप्राईज देण्यासाठी घेऊन गेला होता. आम्ही या सर्व राड्यामध्ये ते तुला विचारायचं विसरलोच. आम्हाला सांग अद्वैत दादाने तुला काय गिफ्ट दिलं आहे? कला म्हणते, ते सरप्राईज खूपच छान होतं. मला ते खूप आवडलं. मी ते सरप्राईज आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. असं म्हणत ती अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत मला एवढं मोठं सरप्राईज देईल असं मला आयुष्यात वाटलंच नव्हतं. असं म्हणत कला आता तेथून निघून जाते. तर इकडे प्रदीप नैनाकडे जाऊन म्हणत असतो की नैना तू आज सिमरनचा जीव वाचवून खूप मोठं असं काम केलेलं आहे. त्याबद्दल आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान वाटतो. आणि आता त्याचमुळे आम्ही सर्वांनी मिळून खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता तुला आम्ही चांदेकरांचं घर सोडून कुठेही जाऊ देणार नाही आहोत. आता तू इथेच राहायचं आहे. हे ऐकून नैना तिथे खूपच खुश होते. नैनाचा प्लॅनिंग आता पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो. नैना स्वतःशी म्हणत असते, शाब्बास नैना, तू खूप ग्रेट आहेस. तुझ्यासारखं डोकं कोणीच लावू शकत नाही.
प्रदीप म्हणत असतो की नैना, तू तुझा जीव धोक्यात घातला. तू खूप निस्वार्थी आहेस नैना, आणि आता तू चांदेकरांचं घर सोडून कुठेही जायचं नाही. तेव्हा आबासुद्धा म्हणतात, हो, प्रदीपचं बरोबर आहे. परंतु नैना, यावेळेस आम्ही तुझी चूक माफ करत आहोत. पुढील वेळेस तू असं काहीही चुकीचं करायचं नाही. तर इकडे कला रूममध्ये खूप रडत असते. कलाला अद्वैतपासून दूर जाऊ वाटत नसतं. तर इतक्यातच तिथे अद्वैत येतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणते, अद्वैत, तू किती बदलला आहेस. मी ज्या अद्वैतला ओळखत होते तो खूप प्रेमळ होता. तू अचानकपणे एवढं कसं काय बदललास. मी आता खूप विचार करून एक निर्णय घेतलाय. मी हे नातं आता टिकवू शकत नाही आणि टिकवणारही नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन आपण डिवोर्स घेतला आहे हे सर्वांना सांगणार आहे, आणि हा सर्वांना फसवण्याचा गेम मी इथेच थांबवणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, कला, तू असं काही करणार नाहीये. तर आता कला अद्वैत परत एकत्र येणार का, आणि त्यांच्यातील प्रेम परत आणखीन वाढणार का, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.